मेडिटेशन सेंटर ओपन केलेलं आहे. फार आनंदाची गोष्ट आहे. संपूर्ण पश्चिम भारतामध्ये संजीवनी हॉस्पिटल हे एकमेव हॉस्पिटल आहे जिथे हे मेडिटेशनचं सेंटर ओपन केलेलं आहे. इजंट इट अ गुड न्यूज? गुड न्यूज. आणि हे जे हॉस्पिटल आहे, हॉस्पिटलमध्ये जे सेंटर आहे ना, इथे बघा कोण कोण लाभ घेत आहे. स्टुडंट्स आहेत, मेडिकल स्टुडंट्स आहेत, पेशंट्स आहेत, पेशंटचे रिलेटिव्स आहेत, स्टाफ आहेत आणि डेली बेसिसवर इथे मेडिटेशन शिकवण्यासाठी ब्रह्माकुमारी सेंटरमधून सेवाधारी येत असतात. तरीही या हॉस्पिटलनं हा अतिशय चांगला असा उपक्रम घेतलेला आहे की ते फक्त ट्रीटमेंट देत नाही आहेत बॉडीची, परंतु त्याच्याबरोबर इमोशनल हिलिंग, मेंटल हिलिंग याच्यासाठी सुद्धा हे हॉस्पिटल, डॉक्टर पराग सर, डॉक्टर रुपलबेन ह्या सगळे जण याच्यासाठी विशेष कार्यरत आहे. अजून एक दुसरी गोष्ट आजच मला रुपल मॅडमनं सांगितलं आहे, हे हॉस्पिटल आता आजपासून मेडिटेशन, इंटरनॅशनल मेडिटेशन डेच्या निमित्तानं कम्प्लीट हॉस्पिटल अँगर फ्री झोन म्हणून डिक्लेअर करत आहोत. तर तुमच्या सगळ्यांच्या मनात विचार असेल, 1000 स्टाफ, पेशंट्स, रिलेटिव्स, डॉक्टर्स आणि सगळं काम हे इमर्जन्सीचं इकडचं सगळं. परंतु यस, त्याच्यासाठी एक छान ॲक्शन प्लॅन बनवण्यात जाणार आहे आणि त्याच्यामध्ये ही काळजी घेतली जाणार आहे की सगळ्यात अगोदर स्टाफ, पेशंट कितीही चिडचिडा असेल, कंप्लेनिंग पेशंट नॅचरली, रिलेटिव्स पण असतील, परंतु फर्स्ट इम्प्लिमेंट जे करणार आहे ते स्टाफ पासून आणि त्यासाठी ते ट्रेनिंग घेणार आहेत. आणि दुसरं, पेशंट सुद्धा या हॉस्पिटलमध्ये जो पेशंट असेल तो पण बिना गुस्से का वो डॉक्टर के साथ और स्टाफ के साथ बात करेगा. सो दिस विल बी व्हेरी ब्युटिफुल थिंग. तर मेडिटेशन डेच्या निमित्तानं ही खूप छान गोष्ट आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. येस, आणि याच्याबरोबर इथे रोज जे मेडिटेशनचे खूप सुंदर पेशंटसाठी आणि रिलेटिव्हसाठी जे चालतं त्याच्यामध्ये एक सुंदर अनुभव आहे. ओम शांती. आम्ही जेव्हा मेडिटेशन रूममध्ये येतो त्यावेळेस रिलेटिव्सना बोलवलं जातं. प्रत्येक पेशंटला तिथे येणं शक्य नसतं. जे वॉकरने चालू शकतात ते तिथे येतात दृष्टी घेण्यासाठी आणि अदर रिलेटिव्स तिथे येऊन बसतात. त्यांना तिथे आल्यावर काय करायचं, मेडिटेशन म्हणजे काय ह्या संदर्भात सांगितलं जातं. मेडिटेशन हे मनाला हिलिंग करते आणि मेडिसिन हे आपल्या बॉडीमध्ये ज्या काही गोष्टी, ऑपरेशन वगैरे झालेलं आहे ते हील करतं, हे आपण त्यांना सांगितलेलं असतं. आणि बरेचदा काय होतं की दुःखाच्या गोष्टी आपल्याला लवकर आठवतात पण आनंदाच्या गोष्टी आठवत नाही. तर पॉझिटिव्ह कसं राहायचं, पॉझिटिव्ह विचार आपल्या रिलेटिव्हसाठी कसा करायचा. पेशंटचं ऑपरेशन तिकडे चालू आहे आणि त्यावेळेस रिलेटिव्स मेडिटेशन करण्यासाठी तिथे येतात. त्यावेळेस त्यांनी विचार काय करायचा आहे की माझा भाऊ आहे, माझ्या भावाचं ऑपरेशन व्यवस्थित चालू आहे, त्याबरोबरच डॉक्टरांना ते ऑपरेशन करताना काहीच त्रास होत नाहीये, कुठला प्रॉब्लेम क्रिएट होत नाहीये, त्यांचं बीपी शुगर, पेशंटचं बीपी शुगर त्यावेळेस नॉर्मल आहे. हे सगळे पॉझिटिव्ह थॉट्स त्यावेळेस करायचे आहे. बरेचदा माझा भाऊ आहे, माझी बहीण आहे, ऑपरेशन चालू आहे, तर आपला विचार असा होतो की अरे आता ते ऑपरेशन कसं होईल, पुन्हा ते पहिल्यासारखे चालू शकतील ना, त्यांचं व्यवस्थित रुटीन चालू होईल ना. तर त्याच्याऐवजी आपण पॉझिटिव्ह थॉट्स त्यांना देऊन त्यांचं पण त्या मेडिटेशनने त्यांचं मन शांत होतं. आणि असाच एक अनुभव एका मुलाचा आहे. तन्मय शिरसाट म्हणून नगरचा मुलगा होता. तो त्याचं बुलेट बाईक जी असते त्याच्यावरून ॲक्सिडेंट झाला आणि 15 ते 20 मिनिटं तो म्हटला मी तिथे पडून होतो. पण तिथून त्याचे काका जाताना त्यांनी बघितलं आणि त्यांनी लगेच 1-2-3 तासात इकडे त्याला शिफ्ट केलं. त्याचं मोठं ऑपरेशन झालं आणि मी त्याला जेव्हा भेटायला गेले त्यावेळेस मी त्याला विचारलं तू काय करतो, काय शिक्षण झालंय तुझं. त्यांनी काही नाही, मी असाच आहे, असं त्यांनी उत्तर दिलं. मग मी त्याला समजून सांगितलं की विचार पॉझिटिव्ह कसे करायचे, काय करायचंय,
त्याच्या आईवर त्याची चिडचिड होत होती. त्याच्या आईने मला सांगितलं आणि मलाही ते थोडंसं जाणवलं. मग मी त्याला मिशन मेडिटेशन म्हणून आपला ग्रुप आहे त्यामध्ये ॲड करून घेतलं. मिशन मेडिटेशन या ग्रुपमध्ये 1-1 मिनिटाची कमेंट्री येते सकाळी आणि संध्याकाळी. त्यामध्ये पॉझिटिव्ह विचार काय करायचेत, कसे करायचेत आणि त्याचा आपल्याला काय फायदा आहे हे त्याच्यात सांगितलं जातं. त्याप्रमाणे 7 दिवसामध्ये त्याने ते मेडिटेशन केलं आणि पुन्हा 7 दिवसानंतर मी जेव्हा त्याला भेटायला गेले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एवढी प्रसन्नता होती. आणि त्यावेळेस त्याने मला तो काय शिक्षण शिकला आहे, तो आत्ता जॉब करत आहे, त्याचं रुटीन काय आहे हे खूप आनंदाने सांगितलं. म्हणजे हे मेडिटेशन इतकं मोठं काम करत आहे. तो स्वतः मला म्हटला की दीदी माझी चिडचिड कमी झाली आहे. दुसरी गोष्ट त्याच्या बरोबरीनेच मला हा जो त्रास झालेला आहे त्यांनी सुरुवातीला जी चिडचिड केली ती 8 दिवसानंतर त्याचे पॉझिटिव्ह विचार कसे झाले की हां ठीक आहे काहीतरी माझं चुकलं असेल त्याच्यामुळे माझा ॲक्सिडेंट झाला, पण ती गोष्ट आता मी मागे टाकलेली आहे आणि मला आता काही त्रास होत नाहीये हा विचार मी करत राहिलोय त्याच्यामुळे मी आता पॉझिटिव्ह झालोय. आणि त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हा खूप बघण्यासारखा होता. म्हणजे हे मेडिटेशन मनाला हील करत आहे आणि मेडिसिन पूर्णतः शरीर हील करत आहे. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आणि त्याने त्याचा पूर्ण एक्सपिरियन्स माझ्याशी शेअर केला. खूप आनंदात तो होता आणि त्याच्याबरोबरीने त्याने त्याचं रुटीन सांगितलं की दीदी मी हे करतो आणि इथून पुढेही मी हा ग्रुप असाच जॉईन करून ठेवणार आहे. इव्हन तो त्याच्या मित्रांनाही, तो संध्याकाळी म्हटला माझ्या मित्रांमध्ये मी बसतो, माझा ग्रुप आहे, तो थोडा राजकारणी गोष्टींमध्ये पण असतो, तर त्याने हेही सांगितलं की मी स्वतः ह्या गोष्टी त्या मुलांना सांगून या ग्रुपमध्ये ॲड करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर हे आपल्या संचेती हॉस्पिटलनी मेडिटेशन रूम जी अवेलेबल करून दिलेली आहे हे रिलेटिव्हसाठी आणि पेशंटसाठी खूप महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळे मी संचेती सरांचे खूप आभारी आहे. आणि आम्हाला रिलेटिव्हज येऊन सांगतात की दीदी ही आम्हाला ह्या गोष्टीची खूप गरज आहे. कारण बरेचदा काय होतं की पॉझिटिव्ह विचार पटकन येतच नाहीत मनात, निगेटिव्ह विचारच येत राहतात. त्यामुळे हे स्थान आम्हाला निर्माण करून दिले आणि तुम्ही येताय, 4 गोष्टी आमच्या विचारांमध्ये भर देताय, तर त्यामुळे आम्ही पण सरांचे खूप आभारी आहोत.